नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त 1 कप रव्यापासून खूपच मस्त झटपट होणारी अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत। तर यासाठी इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की 1 चमचा कच्ची चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर 1 चमचा उडदाची डाळ घातली। आता ह्या दोन्ही डाळी तेलावरती किंचित तिचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। डाळीचा किंचित रंग बदलला की यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। इथे मी किसलेलं आलं घातलं आहे। तुम्ही बारीक तुकडे करून सुद्धा आलं इथे घालू शकता। तर हे सगळं तेलावरती परतून घेऊया। आता इथे मी पाव चमचा हिंग घातला आहे। आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। तर जो उपम्यासाठी आपण रवा वापरतो तोच रवा इथे मी घेतला आहे। आता हा रवा भाजून घ्यायचा आहे। रव्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे, फक्त 3 ते 4 मिनटं हा असा परतून घ्यायचा, म्हणजे रवा छान फुलतो। तर इथे पहा, मी साधारण 4 मिनटं हा रवा असा भाजून घेतला। छान फुलला आहे रवा। गॅस बंद करायचा आहे आणि आता हा रवा बाउलमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घेऊया। तर इथे पहा, रवा पूर्ण थंड झाला आहे। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। इथे मी 1 कप दही घेतलं आहे। थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं। तुम्ही जर वाटीने साहित्य मोजत असाल तर 1 वाटी तुम्ही रवा घ्या आणि त्याच वाटीने मोजून 1 वाटी ते दही घ्यायचं आहे। यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये। आधी हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालूया। हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता इथे मी त्याच दह्याच्या कपामध्ये 1 कप पाणी घेतलं आहे। हे सगळं 1 कप पाणी मी ते घातलं। तर इथे मी 1 कप रवा, 1 कप दही आणि 1 कप पाणी आतापर्यंत घातलं आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आता हे पातळ वाटत असलं तरी आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत, तर रवा पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि हे घट्ट होईल। रवा भाजल्यामुळे तो छान फुलतो आणि भरपूर पाणी ॲब्झॉर्ब करतो। तर याची कन्सिस्टन्सी आता पहा अशी आहे। आता हे आपण झाकून ठेवूया। तर कमीत कमी हे 20 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। हे रेस्ट होते तोपर्यंत आपण चटणी बनवूया। तर चटणीसाठी इथे मी 1 कप किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। यामध्ये 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। जेवढं तिखट हवी चटणी त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। थोडीशी चिंच घातली आंबटपणासाठी। तुम्ही लिंबाचा रस 1 चमचा घालू शकता इथे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे पहा, मी चटणी वाटून घेतली। बाउलमध्ये काढून घेऊया चटणी आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल कडकडीत असं गरम करून घेतलं तडका पॅनमध्ये। यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली, आता थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहे। आता ही फोडणी चटणीवरती घालूया। तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे। इथे चटणी तयार आहे। आता आपण जो रेस्ट करण्यासाठी ठेवला होता तो पाहूया। तर इथे साधारण 20 ते 25 मिनटं झालेत आणि पाहू शकता तुम्ही रवा हा आधीपेक्षा घट्ट झाले आहे। रव्याने भरपूर पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे।
नेहमीचं जसं इडलीचं बॅटर असतं तसं आपल्याला हे हवं आहे. तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलं आहे, साधारण 2 चमचे पाणी मी घातलं. मिक्स करून घेऊया याला. तर आता याची अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे पहा. हे आता आपलं पीठ तयार आहे. तर याची आपण इडली बनवणार आहोत. तर इथे मी इडलीचं भांडं घेतलं आहे. याला ग्रीस करून घ्यायचं तेलाने, म्हणजे आपली इडली सहज निघेल. दोन्ही भांडी मी ग्रीस करून घेतले आहेत. आता हे जे आपलं इडलीचं पीठ आहे त्यामध्ये 1 चमचा इनो घालायचं आहे. तुम्ही याऐवजी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालू शकता. इनोवरती थोडंसं मी पाणी घातलं 1 चमचा. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे करत असतानाच मी गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे, म्हणजे आपण साचा भरल्यानंतर लगेचच वाफवण्यासाठी इडली ठेवू शकतो. तर आता हे ग्रीस केलेलं जे भांडं आहे इडलीचं त्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे. इडलीचा जो हा मोल्ड आहे तो आपण जेव्हा ठेवू वाफवण्यासाठी तेव्हा पाणी गरम असायला हवं आधीच, थंड पाण्यामध्ये ठेवायचं नाही आहे. तर अशी दोन्ही भांडी भरून घेते मी. अगदी झटपट ही इडली तयार होते. आता आपण इडली वाफवण्यासाठी ठेवूया. इथे पाणी गरम झालं आहे. इडलीचा स्टँड यामध्ये ठेवायचा आहे आणि आता साधारण 8 ते 10 मिनटं इडली वाफवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर आता पहा 10 मिनटं झाले आहेत. मस्त इडली फुलली आहे पहा. अगदी सॉफ्ट झाली आहे. तर आता आपण ही इडली थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर इडली काढून घेऊया. तर पहा इडली पूर्ण थंड झाली आहे. अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली झटपट तयार होते. पाहू शकता किती हलकी फुलकी आणि मस्त जाळीदार झाली आहे. किती छान जाळी आली इडलीला. तर नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट ही अशी इडली तयार करू शकता. चटणीबरोबर ही इडली खूपच मस्त लागते. नाश्त्यासाठी टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. पाहू शकता आतून सुद्धा किती इडली मस्त अगदी जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी झाली आहे. घाईच्या वेळेससुद्धा नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट ही इडली बनवू शकता. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.